नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जरवाड. महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा किनवट तालुक्यामध्ये असलेलं गाव इस्लापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे लिपिक पदाची जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपाच्या परीक्षा 8/8/2024 रोजी घेण्यात आल्या. या परीक्षा घेतेवेळेस ग्रामविकास अधिकारी इस्लापूरचे शंकर गर्दस्वार यांनी या परीक्षा नियोजनबद्ध न घेतल्यामुळं या परीक्षा रद्द करण्यासाठी सभा आज रोजी बोलवण्यात आली आणि ही झालेली परीक्षा निकाल लागल्याच्या नंतर तो निकाल रद्द करावा असे विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले आहेत. ते समोरप्रमाणे मान्य करण्यात यावी. पुढील मुद्दे दिले पॉईंट आहेत. प्रवेश पत्रावर दिलेल्या 12 क्रमांकाच्या नियमानुसार ABCD याप्रमाणे संच प्रश्नपत्रिकेवर दर्शवण्यात आले नाहीत. नंबर 2, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाली आहे अशा सूत्राकडून मिळालेली माहितीनुसार. नंबर 3, उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी विद्यार्थ्यांना न मिळाल्याबाबत. नंबर 4, उत्तरपत्रिकेचा जमाव करत असताना कोणताही विद्यार्थी उपस्थित नसण्याबाबत. वरील कारणावरून 8/8/24 रोजी झालेल्या लिपिक पदाचा परीक्षा रद्द करण्यात यावा. अर्जदार जोडलेले पाठीमागे आहेत ते 36 लोकांच्या सह्या आहेत. परीक्षार्थी जे आहेत समक्ष सह्या घेतलेल्या आहेत ते या असा अर्ज आहे आमचा सगळ्याचा तयार केला. हॅलो ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती नंबर 4 लेखी 2024-25 रिक्त जागेच्या परीक्षेसंदर्भात दिनांक 8/8/2024 रोजी जारी आहे. लेखी परीक्षा संदर्भात पात्र उमेदवार यांच्या लेखी अर्जानुसार ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती नंबर 4 लेखी परीक्षा देणारे पात्र उमेदवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर सभेमध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. पहिला विषय आहे ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती लिपिक नंबर 4 सन 2024-25 लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवार यांच्या लेखी अर्जानुसार दिनांक 16/2023 लेखी अर्जानुसार सदर पदभरती लेखी परीक्षा ही फेरपरीक्षा घेण्यात यावी. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती लिपिक नंबर 4 सन 2024-25 लेखी अर्जानुसार दिलेल्या सूचनेनुसार उमेदवाराच्या परीक्षांमध्ये बदल करणे पाहिजे. तिसरा विषय आहे सदर पदभरती तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून नवीन ग्रामपंचायत पदभरती निवड प्रक्रिया राबविली. भारत देशामध्ये ज्याप्रमाणे UPSC किंवा MPSC या परीक्षा होत असतात, ज्याप्रमाणे जे नवीन ताजं जे मॅटर आहे, जे खेडकर हे IAS अधिकारी यांच्या जेव्हा नियुक्ती झाली आणि तेव्हा त्यांना गालबोट लागल्यानंतर खरोखरच इस्लापूरचेही वातावरण इथे तापलेले मिळालेलं आहे. जेणेकरून ज्या ग्रामपंचायतमध्ये एखादा लिपिक हे पद रिकामं असते आणि या लिपिक पदासाठी काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा सुशिक्षित नवतरुणाची आवश्यकता असते, तेव्हा त्यामध्ये त्या लिपिक पदासाठी कोणकोणत्या परीक्षा असतात याही पडताळणी करणे हा परीक्षा घेणारा जो अध्यक्ष आहे किंवा ज्या मार्फत घेत असतो यांनी या परीक्षा देणाऱ्यांची ही चाचणी कटिबद्ध घेणं हे महत्त्वाची भूमिका असते. परंतु नोकरी म्हटलं
की विद्यार्थ्यामधून जो खरा विद्यार्थी आहे, जो ज्ञानी आहे, जो विचारशील आहे, जो सर्वच विचाराने किंवा पूर्ततेने तो पूरक असतो, तेव्हा या विद्यार्थ्याची या परीक्षेमध्ये निवड होणं हे महत्त्वाचे असते. परंतु जेव्हा परीक्षा झाल्या आणि झाल्याच्या नंतर 8/8/2024 रोजी झाल्या, तेव्हा मी स्वतः सेंटरला गेले असता तेव्हा सेंटरमध्ये जी सुरक्षितता हवी आहे ती तिथं मला पाहायला अजिबात मिळाली नाही. जेणेकरून विद्यार्थी हा एकमेकाला विचारण्याची तिथं प्रश्नाचे उत्तर विचारतानाही आमच्या लक्षात आले होते. परंतु आम्हाला मनामध्ये प्रवेश न दिल्यामुळं आम्ही असं समजलो की सरकारच्या किंवा सरकारी जे काम आहे, कार्य आहे, यामध्ये दखलबाजी करणं एक प्रकारचा गुन्हा आहे. परंतु हा गुन्हा नसून एक पत्रकार या नात्याने आम्ही जेव्हा पाहणी करतो तेव्हा न्यायप्रेमी, न्यायाच्या दृष्टीनंच आम्ही सरकार, जनता आणि न्यायव्यवस्था यांच्याकडेही आमचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे आम्ही लक्ष देण्याचं कार्य हे करत असतो. परंतु हम करे सो कायदा अशी परिस्थिती या परीक्षा सेंटरवर खरोखरच दिसून आली मला. त्यामुळे मी तेथून गेल्याच्या नंतर खरोखरच ती परिस्थिती आज रोजी सर्वच विद्यार्थ्यांनी ते समोर ग्रामसभेमध्ये उपस्थित दर्शवली आहे. मी त्यापूर्वीही ग्रामविकास अधिकारी साहेबांना विचारले होते याचं नियोजन कसं आहे. त्यांनी बोलण्यास टाळाटाळही केली होती. त्यानंतर जे की उत्तरपत्रिका आहे, परीक्षा आणि उत्तरपत्रिका यामधली जी गुप्तनीती असते, या गुप्तनीती हा केवळ कशी त्यांची बांधणी केली हे ग्रामविकास अधिकारी यांनाच ती माहिती होती. त्याच्यामुळं खरं काय आहे, सत्य काय आहे हे जनतेसमोर न आल्यामुळं आज त्या परीक्षाला रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सभा आयोजित केली होती. त्यामध्ये परीक्षार्थी एकूण 44 विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. त्यापैकी परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी किती हे आमच्याकडं त्यांची मांडणी न आल्यामुळे आम्ही ते सांगू शकत नाही. परंतु जेव्हा या सभेमध्ये विद्यार्थ्यांनी जे अर्ज केला, जी विनंती केली ते मी समोर परवाने वाचून दाखवणार आहे. प्रति माननीय ग्रामसेवक व सरपंच साहेब, विषय लिपिक पदासाठी झालेली परीक्षा रद्द करण्याबाबत महोदय, वरील विषय आपल्या सेवेत अर्ज सादर करण्यात येते की 8/8/2024 रोजी इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदासाठी झालेली परीक्षा अमान्य करण्यात यावी. नंबर 1, प्रवेश पत्रावर दिलेल्या 12 क्रमांकाच्या नियमानुसार ABCD याप्रमाणे संच प्रश्नपत्रिकेवर दर्शवण्यात आला नाहीत. नंबर 2, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाली अशी माहिती सूत्राकडून मिळाली. 3, उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी विद्यार्थ्यांना न मिळाल्याबाबत. नंबर 4, उत्तरपत्रिकेचा जमा करत असताना कोणत्याही विद्यार्थी उपस्थित नसल्याबाबत. त्यानंतर वरील कारणावे 8/8 रोजी झालेल्या लिपिक पदाच्या परीक्षेत रद्द करण्यात आली. त्यानंतर जोडलेले कागदपत्र, प्रवेशपत्र, मागील प्रत, त्यामध्ये अर्जदार श्री स्वप्नील दिगंबर दर्शनवाड, दीपक गोपाळ महाजन, कैलास किसन बैनवाड, दिनेश कुमार देवानंद गोस्वामी, आकाश अजित बोरकर, किरण लक्ष्मण बोरकर, मारुती जयवंत बोरकर, श्रीकांत नंदकुमार तुप्तेवार,
सत्येश्वर परमेश्वर पेशवे, आनंद रामेश्वर गिरी, सचिन पांडुरंग जाधव, तौफिक रफिक पटेल, गौरव संजय कदम, तानाजी पांडुरंग मैसनवाड, संतोष जयवंतराव चांदोडे, सय्यद ईसा सय्यद जलाल, शेख अल्ताफ शेख खाजा, कुलदीप आनंदी पाटील, अरमान शेख गनी, महेश रामराव बावनलेवाड, रवी गोपाळ महाजन, दीपक गोपाळ महाजन, सौरभ आनंद धोत्रे, शशिकांत शंकर जाधव, अवधूत सोळंके, वाजिद निसरुद्दीन पठाण, अक्षय अरुण बोनगे, दीक्षा अरुण बोनगीर, प्रतीक्षा अरुण बोनगीर, दिनेश मारुती राहुलवाड, परवीन मारुती जमदाडे, दिव्या शिवाजी तपासकर, दिव्या पांडुरंग पवार, प्रकाश मैत्रे, गोविंद साहेब गुंजकर, सतीश रामराव गंगासागर, स्वप्ने दिगावंत दर्शनर. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी इथे या अर्जामध्ये देतेवेळेस उल्लेख केला आणि त्या परीक्षा समोरील घेण्यात यावे असे या अर्जामध्ये उल्लेख केला आणि त्यानंतर ग्रामविकास अधिकारी साहेब यांनीही इथे वाचून दाखवले आहे. तर खरोखरच आता ह्या परीक्षा कशा होणार, या परीक्षेमध्ये कसल्या प्रकारचे काय कॅमेरा किंवा व्हिडिओग्राफी करणार, की हे प्रश्न काढते वेळेस कोण तज्ज्ञ लोक येणार आणि यामध्ये जो निकाल आहे ज्या वेळेस परीक्षा दिल्याच्या नंतर ताबडतोबच त्यांचा निकाल दर्शवावा असं विद्यार्थ्यांमधूनही सक्षमतेचा मूल्यांकन केलेले आहे. त्यामुळं या ज्या परीक्षा आहे हे पारदर्शकता कशा होणार हे या सर्व मुलाकडून त्यांनी विचार माझ्यापर्यंत पोहोचले आहेत आणि ते विचार जनतेसमोर मी मांडत आहे. त्यानंतर जो विद्यार्थी आहे त्यामध्ये गॅप ठेवावा, ABCDचं आकलन प्रश्नपत्रिकेमध्ये करावे आणि जेव्हा प्रश्न 1 घंट्याची किंवा 2 घंट्याची जी परीक्षा असेल 2 घंट्याची परीक्षा जे प्रश्न करणार आहेत तिथं तज्ज्ञ लोक 2-4 नेमून त्यांनी ताबडतोब ते प्रश्न काढावे आणि त्यानुसार ताबडतोब त्या विद्यार्थ्यांना ते प्रश्नपत्रिका देऊन लगेच परीक्षा घेता येईल का किंवा आणि कोण्या प्रकारे नियोजनबद्ध ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालय हे करणार आहेत आणि सक्षम विद्यार्थी जो ज्ञानी विद्यार्थी कसा या ग्रामपंचायतसाठी लिपिक पदाची भरती करून घेणार याकडेही सर्व महाराष्ट्राचं व देशाचं लक्ष लागणार आहे. कारण हे जे लिपिक पद आहे या इस्लापूरमध्ये जो विद्यार्थ्यांनी ज्या समस्या या सरकारसमोर किंवा या ग्रामपंचायतसमोर जे उपस्थित केला हे खरोखरच त्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.